प्रभाग क्रमांक 20 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ बिबवेवाडी येथील शंकर महाराज मठ येथे उत्साहात पार पडला। मठ परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। यावेळी प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपचे उमेदवार राजेंद्र आबा शिळीमकर, तन्वीताई प्रशांत दिवेकर, मानसीताई मनोज देशपांडे आणि महेंद्र माणिकचंद सुंदेचा हे एकत्र उपस्थित होते। प्रचाराच्या प्रारंभी सर्व उमेदवारांनी शंकर महाराज मठात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली। या कार्यक्रमात बोलताना उमेदवारांनी प्रभागात मागील काळात करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा उल्लेख केला। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरी सुविधा आणि मूलभूत सोयी सुविधांसाठी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे नागरिकांचा विश्वास दृढ झाला। त्यांनी असे सांगितले आहे, याच कामांच्या जोरावर आगामी काळात पुन्हा एकदा जनसेवेची संधी मिळेल असा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केलाय आणि या निवडणुकीत प्रभागाचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा निर्धार पॅनलने केला आहे। प्रभाग क्रमांक 20 मधील मतदारांनी कमळ या चिन्हावर मतदान करून भाजप पॅनलला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। एकजूट, उत्साह आणि सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या प्रचार शुभारंभामुळे प्रभाग क्रमांक 20 मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे। सुरेखा मते, समर्थ गावकरी, पुणे। आज खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीने मोठ्या विश्वासाने आम्हाला उमेदवारी दिली। मला तर 5व्यांदा दिली उमेदवारी, सलग 5व्यांदा उमेदवारी दिली। आज मुरलीधर मोहोळ असतील, माधुरीताई मिसाळ असतील, यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। आपण जर बघितलं, भारतीय जनता पार्टी ही संपूर्ण देशात मोठ्या उत्साहाने आणि जोरात काम करते। मोदींच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने भारताचा विकास होत आहे। पुण्यात पण आपण बघितलं, मेट्रो असेल, नदी सुधार प्रकल्प असतील, रस्त्यांचा विकास असेल, रिंग रोड असेल, अशा अनेक प्रकारचे 24/7 पाणी योजना असेल, अशा अनेक प्रकारचा गतिमान विकास पुणे शहराचा होत असताना आज आम्हाला या मोठ्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। आज आम्ही श्री सद्गुरू शंकर महाराज मठ, बिबवेवाडी, प्रभाग क्रमांक 20 हा आमचा प्रभाग असून आम्ही आज सद्गुरू शंकर महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराला आम्ही आजपासून सुरुवात करणार आहोत। आज खरं तर अतिशय आनंद होतो की भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यामध्ये अतिशय उत्साहामध्ये सर्व उमेदवारांना उमेदवारी देऊन सर्वजण पार्टीच्या प्रचाराला सुरुवात केली। आज आमच्या बरोबरचे मानसीताई देशपांडे असतील, तन्वीताई हे असतील, दिवेकर असतील, महेंद्र शेठ सुंदेचा असतील, सर्वजण आम्ही आजपासून प्रचाराला सुरुवात करणार आहोत। आमच्या सहकारी मागच्या टर्मला सुद्धा मानसीताई देशपांडे आणि मी आम्ही एकाच प्रभागात होतो। आता केलेला विकास, नागरिक तर आम्हाला प्रचाराला जात असताना असे म्हणतात, तुम्ही आमच्याकडे वेळ घालू नका, तुम्ही इतरांना भेटा, अशा पद्धतीचं आमचा सपोर्ट नागरिकांचा आमच्या या वार्डामधून आहे। त्यानंतर आमच्या सहकारी मानसीताई देशपांडे बोलतो। आज प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ, बिबवेवाडी हा या आमच्या प्रभागाचं नाव आहे आणि आज आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आम्ही अधिकृत 4 भाजपचे उमेदवार इथे आलेलो आहोत। आम्ही बाबांचा आशीर्वाद घेतला। आमचं पक्षश्रेष्ठी, आमच्या पुण्याचे सर्व नेते, मुरलीधरजी मोहोळ, आमच्या पर्वती मतदारसंघाच्या लाडके आमदार माधुरीताई मिसाळ, बाबाशेठ मिसाळ, जे खंबीरपणे आमच्या मागे उभे आहेत आणि आमच्या प्रभागातील वातावरण अतिशय चांगलं आहे, पूर्ण भाजपमय आहे। आमचा जो जुना प्रभाग आहे तिथे तर लोक इतकी आनंदी आहे की आम्हाला परत उमेदवारी मिळाली। ताई, दादा, तुम्ही यायची गरज नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। जो नवीन भागही आम्हाला जोडला गेलेला आहे तोही अतिशय चांगला आहे। आमचा अगोदरच कमी दिवस मिळणार होते म्हणून हाऊस टू हाऊस बराचसा प्रचार झालेला आहे आणि आता आजपासून आम्ही 4 उमेदवार, आमचा पॅनल जिथे जाईल तिथे 4 उमेदवार आम्ही एकत्र जाऊन कमळाचा प्रचार करून या प्रभागात परत कमळाचं फुल फुलवणार आहोत। सॉरी, 3री टर्म आहे माझी ही। आता हॅट्रिक करायची आहे आणि 100% खात्री देऊ शकतो की आम्ही 4 उमेदवार प्रचंड मतांनी आम्ही परत निवडून येणार। आव्हान काही नाही, स्वतःवर विश्वास आहे आणि ठरवलंय जिंकणार आणि सभागृहात जाणार, एवढंच आता डोक्यात आहे। उमेदवार माझ्या समोर कोण आहे, काय आहे याचा विचार गेल्या 2 टर्मलाही केला नाही आणि आत्ताही नाही। तुम्ही काय सांगाल? भारतीय जनता पार्टीने आमच्यावर विश्वास दाखवला, याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते। आज बाबांच्या आशीर्वादाने आम्ही आज प्रचार सुरू करतो आहोत
आम्ही सर्व 14 एक आहोत. आम्ही सगळ्या मतदारांना हेच आवाहन करणार आहोत. आणि मी हाऊसवास नवीन चेहरा म्हणून आम्ही आधीच आमचा हाऊसवास फिरून झालेला आहे. तेव्हा आम्ही हेच सगळ्यांना आवाहन केलं की भाजपाने करून दाखवले आहे, तसंच आम्हाला अजून विश्वासाने अजून करून दाखवायचं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवा. 4 वेळा कमळाचं बटन दाबा. आम्ही असं सगळ्यांना आधीच सांगितलेलं आहे. आणि आम्ही सगळे एकत्र राहून आम्ही आता घरोघरी हाच प्रचार करणार आहोत की भाजप आपल्याला कसं, आणि आम्ही पुढेही आम्ही आता आपल्या मोदीजींच्या जे त्यांचं नेतृत्व आहे त्याच्यानुसार जी युथ पिढी आहे, तर आम्ही आता युथ पिढीवरती जास्त भर देऊन त्यांच्यासाठी आता सगळ्यांना अभ्यासिका म्हणून उभी करणार आहोत की त्यांना लोकांना अभ्यासाला जागा नाही घरात, छोटी घरं असेल. सगळ्यांना आता अभ्यासाचं आणि शिक्षणाचं महत्त्व कळलेलं आहे मोदीजींच्या राज्यात. तर त्यांच्यासाठी आम्ही नक्कीच काहीतरी सोय करू. त्यांच्यासाठी डिजिटलायझेशन जास्त वाढवायची आम्ही प्रयत्न करणार आहोत आमच्या प्रभागात. धन्यवाद. सर्वप्रथम तर मी पक्षाचे आभार मानतो की पहिल्याच वेळेला मला पक्षाने संधी दिलेली आहे. पक्षाने ज्या वेळेला माझं सोशलचं काम पाहिलं त्यानंतर मला पक्षाने संधी दिली. आणि पक्षश्रेष्ठींचा पण आभार मानतो की त्यांनी मला भारतीय जनता पार्टी सारख्या मोठ्या पक्षामध्ये मला संधी दिली. मी या भागाचा नगरसेवक म्हणून निवडून येणार. आणि निवडून आल्यानंतर देखील जे काही काम करायचं आहे, स्वच्छतेवरती आहे, सर्वात महत्वाचं आरोग्यावरती आहे. मला आरोग्य दूत म्हणून राहायचं आहे, म्हणजे आरोग्यावरती जास्तीत जास्त मी काम करणार आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याचशा जागेवरती ओपन स्पेस आहेत, एम्प्टी स्पेस आहेत, तिथे स्पोर्ट्ससाठी ऍक्टिव्हिटी पाहिजे. कारण स्पोर्ट्ससाठी आपल्याकडे ग्राउंडची भरपूर पुरेपूर कमतरता आहे, तर त्यावरती देखील मला काम करायचं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे डिजिटल आहे, त्या डिजिटलच्या माध्यमातून किंवा 1 to 1 लोकांना भेटून ज्या महाराष्ट्र शासनाच्या आहेत, भारत सरकारच्या आहेत, ज्या काही योजना आहेत त्या योजना सर्वसामान्यांपर्यंत मला पोहोचायच्या आहेत. त्याकरता मी भरपूर काम करणार आहे. आणि आम्ही जे आता आहेत 4 उमेदवार, त्याच्यावर आम्ही फक्त कमळाचा आणि फक्त भाजपचाच करतो. आम्ही एकही उमेदवारी करतोय. उमेदवारीसाठी इच्छुक पण भरपूर होते, तरी पण तुमचा अपेक्षा होती का उमेदवारीची? हो, मला अपेक्षा होती उमेदवारीची, कारण मी गेले 19 वर्षाला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. मी भरपूर मेळावे, खासदारकी इलेक्शनला मेळावे घेतले, आमदारकीच्या इलेक्शनला पण मेळावे घेतले, 1 to 1 लोकांना भेटलो, प्रचार यंत्रणेमध्ये होतो. त्यामुळे मला अभिमान पण आहे की मला पक्षाने व्यवस्थित माझी साथ निवड केली आणि मला तिकीट दिला. काय वाटलं 16 तारखेला काय चित्र दिसेल तुम्हाला? 16 तारखेला सगळ्यात महत्वाचं सांगतो, माझी अॅनिव्हर्सरी पण आहे. 15ला मतदान आहे आणि 16ला अॅनिव्हर्सरी आहे. 16 तारखेला सगळीकडे एकच आहे, कमळ खिल्लेलं दिसेल तुम्हाला. फक्त कमळ आणि फक्त कमळ. आबा, काही तुमचे जुने सहकारी दुसऱ्या पक्षात गेले तर कितपत परिणाम होईल? भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरीला थारा नसतो. आज काही लोकांनी दुसऱ्या पक्षात गेलेले जरी असले तरी ते आमचे नाही आहेत ना. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये कुठल्याही बंडखोरीला थारा नसतो. आजपर्यंत तुम्ही बघितलं, कुठलाही भारतीय जनता पार्टी सोडून जाणारा कार्यकर्ता कधी राजकारणात सक्सेस झालेला नाही. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुम्ही बघितलं असतील, भारतीय जनता पार्टीकडे बंडखोरी चालत नाही, बंडखोरीला अजिबात थारा नाही. आता मित्र पक्ष असलेल्या शिवसेना पक्षाबरोबर लढतंय, कितपत परिणाम होईल? ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. त्यामुळं प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटतं की आम्ही निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये युती केली जाते पक्षाकडनं, परंतु ती नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या स्थानिक लेवलला सोडलेली असते. त्यामुळे आम्ही युती जरी नसली तरी कोणावरती वाईट असे आरोप करणार नाही. आम्ही मैत्रीपूर्ण लढत आम्ही लढणार आहोत. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.